साकेगावच्या या महादेव मंदिराचं भव्य दृश्य आपण बघतोय। अतिशय सुरेख चालुक्यकालीन मंदिर, चालुक्य इसवी सन 11वे शतक। सुंदर आणि भव्य मंदिर आहे महादेवाचं। चिखलीपासून 14 किलोमीटर अंतरावर त्याचं हे स्वागतद्वार जे उत्तरेला आहे आणि मंदिर हे पूर्वाभिमुख आहे। आतमध्ये सुंदर महादेवाची मूर्ती आहे। प्रकाश व्यवस्था नाही आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे थोडंसं प्रकाशाची अडचण आहे, पण अतिशय सुंदर परिसर आहे मंदिराचा। आणि चिखलीपासून 14 किलोमीटर जाणं येणं करावं लागतं, परंतु तुमचे पैसे वसूल इतकं सुंदर मंदिर जरूर पहा, विदर्भाचा ठेवा म्हणून सर्वांना मी आवाहन करतो। विक्रमादित्य षष्ठ चालुक्य बदामीचा राजा यांनी औंढ्याच्या बांधकामाच्या वेळेला ही मंदिरं उभारल्याचा थोडासा इतिहास गावातली लोक सांगतात। आणि अतिशय सुंदर असा परिसर आहे, स्वच्छ परिसर आहे, वातावरण खूप सुंदर आहे। येता जाताना आपण डबा घेऊन आलो तरी खूप छान असं वातावरण आहे। छोटासा नाला परिसरातून वाहतो, परिसराला कंपाऊंड आहे, त्यामुळे सुरक्षितता आहे आणि खूप छान असं मंदिर, प्रचंड भव्य कोरीव काम असलेलं मंदिर आहे। आणि वरती सुद्धा खूप सुंदर असं नक्षीकाम आपल्याला पाहू शकतो आपण। अतिशय सुंदर नक्षीकाम दगडामध्ये केलं आहे, अतिशय सुरेख काम आपण बघू शकता। कसापर्यंत बारीक कोरीव काम, अतिशय सुरेख शिल्प या मंदिरावर आहेत। तेव्हा आपण पुण्याला जाता येताना चिखलीवरून जातो त्यावेळा थोडंसं आतमध्ये जाऊन 13-14 किलोमीटरवर असलेलं हे मंदिर जरूर बघा आणि एकदा या आजोड ठेव्याला भेट द्या। अतिशय सुंदर मंदिर, सुंदर काम, भव्य असं मंदिर आहे। मंदिराची उंची जवळपास 35 ते 40 फूट आहे। आजूबाजूला आता मातीचा संचय झाल्यामुळे मंदिर आत दबल्यासारखं वाटते आहे। आजूबाजूला पडझड झालेले 2-3 छोटीशी मंदिरं पण आहेत। एकदा अवश्य भेट द्यावी, इतकं सुंदर स्थान हे आपल्याला अकोला पुणे मार्गावर चिखलीच्या जवळ आहे। साकेगाव भोर म्हणायचं म्हणजे जवळ